गुड आफ्टरनून फ्रेंड्स, अचिवर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार. आज व्हिडिओ मी मार्केट हवर्समध्ये शूट करतो आहे बिकॉज मग शेड्यूल थोडंसं बिझी असतं, देन मग आपल्याला शूट नाही करता येत, मग प्रिडिक्शन टाकायचं राहून जातं. सो मंडेला मी जे प्रिडिक्शन सांगितलं होतं ते ॲज इट इज आपलं बरोबर आलं आहे. ऑल्सो मी ट्यूजडेचं प्रिडिक्शनही सांगितलं होतं. मंडेला काय झालं, मंडेला ओव्हरनाईट इव्हिनिंगला अँड नाईटला जे यू एस मार्केट चालू असतं, सो यू एस मार्केट हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग होते. डॉ जॉन्स अँड नॅसडॅक हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग होते. सो बऱ्याच जणांचे प्रिडिक्शन हे असं होतं की ट्यूजडेला मार्केट ओपनिंग होईल ती पॉझिटिव्ह आयदर गॅप अप होईल, बट असं नव्हतं. मी तुम्हाला त्याआधीच आपला व्हिडिओ अचिवर्स या चॅनलवर मी पोस्ट केला होता आणि बरेचसे अपडेट्स मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिले होते की जे ट्यूजडेला मार्केट आहे ते निगेटिव्ह असणार. हे आम्ही जे काही ॲनालिसिस केलं होतं त्या बेसिसवर आम्ही आमचं प्रिडिक्शन सांगितलं होतं की मार्केट हे निगेटिव्ह असणार. हां, कालांतराने ते मार्केट निगेटिव्हच होतं, बट ऑल्सो आम्हाला वेनसडेचं प्रिडिक्शन पोस्ट नाही करता आलं. आता थर्सडेला काय म्हणजे उद्या काय. आज मार्केट जो काही टाईमपास करतं आहे ते 26,100च्या खाली मार्केट जात तर आहे, बट 26,080 26,070वरून बाउन्स बॅक मारतं आहे. 26,050 26,000चा सपोर्ट अजूनपर्यंत टच नाही केला आहे मार्केटने. सो मला तरी असं वाटतं की मार्केट उद्या पॉझिटिव्ह असणार आहे. उद्या जास्तीत जास्त मार्केट हे पॉझिटिव्ह असणार आहे. इफ जर का आपण कॉल ऑप्शन बाय करत आहात तर मार्केट जेव्हा खाली जाईल तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की खालच्या साईडने ट्रेड घ्यायचा की जेणेकरून मार्केट वर जाईल. बट वर जाईल तर वर कुठपर्यंत जाईल, वरती जाईल मार्केट 26,200 26,250. इफ जर का हा रेजिस्टन्स ब्रेकआउट करतो आहे मार्केट तर 300 350. अदरवाईज जर का मार्केट 200 250 ब्रेकआउट नाही करत तर मला असं वाटतं की 200 250पासून मार्केट अगेन बेरिश असणार आहे. ओव्हरऑल मार्केट उद्या पॉझिटिव्ह असेल, थोडाफार टाईमपास करेन. आता बऱ्यापैकी 26,070 26,100च्या रेंजमध्ये आहे. सो उद्या मार्केट 100 पॉईंट 150 पॉईंट टाईमपास करत करत पॉझिटिव्हच असणार आहे. ओव्हरऑल थर्सडेचं प्रिडिक्शन आपलं हे आहे की उद्या मार्केट पॉझिटिव्ह असेल थर्सडेला. ओके, बाकी आता तुम्हाला ओव्हरऑल सांगायला गेलं तर सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. सो सेन्सेक्सचा फ्युचर प्राईस अँड ऑप्शन प्राईस यामध्ये फारसा डिफरन्स आहे अँड ट्रेड व्हॅल्यूज पण बऱ्यापैकी जास्त आहेत. सो मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असणार आहे. सो थोडं जपूनच काम करा आणि इफ जर का तुमच्याकडे फंड चांगलं असेल तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही ऑप्शन बाईंग करण्यापेक्षा ऑप्शन सेलिंग स्टार्ट करा. ऑल्सो फ्युचर्समध्ये ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.